नमस्कार, मी अश्विनी. अश्विनी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी वर्षभर टिकणाऱ्या अशा साबुदाण्याच्या वाफेवरच्या पापड्या आज बघणार आहोत. चला तर मग वाफेवरच्या पापड्या बनवण्यासाठी प्रथम साबुदाणा कसा भिजत घालायचा ते आपण बघणार आहोत. आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे मी घेतलेला आहे 1 वाटी साबुदाणा स्वच्छ साफ करून घेतलेले आहे. आता मी 2-3 पाण्याने धुवून घेणार आहे, हलक्या हाताने धुणार आहे. इथे मी 2 ते 3 पाण्याने साबुदाणा छान धुवून घेतलेला आहे. आता मी साबुदाणा बुडेल इतपत पाणी घालून घेत आहे. मी घालून घेणार आहे चवीनुसार मीठ. म्हणजे आपल्याला मीठ आत्ताच घालायचं आहे. आपल्याला वाफेवरच्या पापड्या करायच्या आहेत, त्यासाठी मीठ साबुदाणा भिजत घालतानाच आपल्याला घालायचं आहे. अगदी थोडंसं घालायचं. वाळवण्याच्या पदार्थाला, कुठल्याही वाळवण्याच्या पदार्थाला आपल्याला मीठ कमी घालायचं असतं. या पद्धतीने मी मीठ घालून घेतलेलं आहे. आणि आपल्याला जर कलरच्या जर करायचे असेल तर यातूनच साबुदाणा आपल्याला असा कलर घ्यायचा आहे. मग थोडासा वाटीमध्ये चिमूटभर त्यात मी 1-1 चमचा फक्त घालून घेणार आहे. 1 चमचा साबुदाणा घालून घेतलेला आहे. आणि दुसरीकडं हिरवा कलर घेतलेला आहे, त्यात 1 चमचा साबुदाणा घालून घेणार आहे. रात्रभर मी भिजत ठेवणार आहे या पद्धतीने. बघत असाल पूर्ण रात्रभर आपण साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. मस्त असं भिजलेला आहे, पाणी लागलं नाही. जेवढं आपण रात्री पाणी घातलं होतं त्याच पाण्यामध्ये मस्त असं भिजलेला आहे. अतिशय मस्त असं बघत असाल फुटतोय आपला साबुदाणा, म्हणजे छान भिजलेला आहे. आणि कलरचा सुद्धा साबुदाणा आपला छान भिजलेला आहे. आता आपण पापडे बनवायला घेणार आहोत वाफेवरचे तेही. तर आपल्याला या पद्धतीने इडलीचे भांडं जे असतं ते भांडं पाहिजे. भांडे नसेल तर एक ताट घ्यायचं, ताटावर छान तेल लावून घ्यायचं. आता मी इडलीच्या भांड्यावर तेल लावून घेते. मी इडलीचे भांडेच करत आहे म्हणून मी ह्याला तेल लावून घेते. सर्व भांड्याला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता साबुदाणा घालून घेणार आहे. साबुदाणा आपल्याला या पद्धतीने असं पांगून घालायचं, म्हणजे एका वेळेस एकच दाणा असा पडला पाहिजे. एका वेळेत नाही गेला पाहिजे. म्हणजे छान अशी एकसारखी आपली पापडी होते या पद्धतीने. मी सर्व साईडला असं पसरून घेतलेलं आहे, दिसत असेल तुम्हाला. या पद्धतीने मी सर्व इडलीच्या ज्या डिश आहे त्यामध्ये साबुदाणा घालून घेतलेला आहे. आणि त्यात असा थोडासा कलर घालून घेते. कलरचा साबुदाणा छान दिसतो. असं थोडं थोडं, जास्त नाही, 1-2 असे दाणे मी घालून घेते. छान दिसतं दिसायला. कलरचा सुद्धा साबुदाणा मी घालून घेतलेला आहे. आणि पुन्हा असं थोडं थोडं प्रेस केलं, म्हणजे एकच अशी लेअर घालून घेतलेली आहे मी. छान दिसतं. आता इकडे इडलीचे भांडे सुद्धा गरम करायला ठेवलेले आहे, त्यात मी या थाळ्यात ठेवून घेणार आहे. इकडे पाणीही उकळलेलं आहे. आता मी ज्या प्लेटी आहे ते ठेवून घेते. या पद्धतीने ठेवून घेते. आणि जिथे होल आहे तिथे आपली जी पापडी आहे ती जाणार आहे, म्हणजे तिला वाफ लागेल छान या पद्धतीने. आणि सगळ्यात छोटी एक डिश आहे माझ्याकडं, तीही मी भरून घेतलेली आहे. आता झाकण ठेवून आपल्याला 4 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहे आपले. कुकर ठेवलेले आपण गॅसवर. चेक करून घेऊया. बघू शकता मस्त असे आपले साबुदाणा ट्रान्सफर झालेले आहे. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत मी. आणि डिशा काढून घेणार आहे. मस्त असे झालेले आहे. बघत अशाने आम्ही काढून घेतलेले आहे. आणि आता थोड्या वेळ थंड झाल्याच्या नंतर आपण पापड्या काढणार आहोत. 2 ते 3 मिनिटं झालेले आपल्या पापड्या छान थंड झालेले आहे. आता आपण काढून घेणार आहोत चमच्याने. साईडने मस्त अशा लूज करून घ्यायच्या या पद्धतीने. आणि मस्त निघत आहे. बघत असेल छान अशा निघत आहे. अतिशय छान झालेल्या आपल्या पापड्या. आता सर्व मी काढून उन्हात वाळत घालून घेणार आहे. याच पद्धतीने पुढच्याही दाखवते. चमच्याने अल्ला साईडनी मोकळं करून घ्यायचं.
बघत असाल खूप छान अशा निघतात. अतिशय साधी सोपी रेसिपी आहे, झटपट होते. बघत असाल या पद्धतीने मी सर्व पापड्या काढून घेतलेल्या आहे. आता मी 2 दिवस उन्हात छान वाळून घेणार आहे. आपल्या साबुदाण्याच्या पापड्या 2 दिवस कडकडीत उन्हात वाळून घेतलेल्या आहे आणि छान अशा वाळलेल्या आहेत. बघत असाल खूप छान असा कलर आलेला आहे. कलरफुल असा दिसत आहे. आपण छोट्या इडलीच्या भांड्यात केले होते तेही छान अशा सुकलेल्या आहे. बघत असाल आता आपण तळून बघूया. इथे मी कढाईमध्ये तेलही तापायला ठेवलेलं आहे आणि तेल छान गरम झालेलं आहे. आपल्याला कडकडीत असं तेल पाहिजे. साबुदाण्याच्या पापड्या तळण्यासाठी आपल्याला छान असं गरम तेल पाहिजे. एक सोडून घेते. मस्त अशी फुगलेली आहे. बघत असाल किती मस्त फुगले. दुप्पट तिप्पट नाही म्हणता येणार, तर चौपट अशी फुगलेली आहे आपली पापडी. बघू शकता ही या पद्धतीने टाकली होती आणि किती मोठी अशी झालेली आहे. पुन्हा एक तळून दाखवते. बघत असाल खूप छान अशा फुगत आहे आपल्या पापड्या. वाफेवरच्या पापड्या आहे आणि अगदी साध्या सोपी रेसिपी आहे, झटपट होतात. बघत असाल किती छान अशा फुगलेल्या आहे आपल्या साबुदाण्याच्या पापड्या. आणि तळण्याच्या आधी बघितली तर या पद्धतीने होते, म्हणजे चौपट अशी आपली पापडी फुगलेली आहे. खूप छान अशी पापडी झालेली आहे. आणि छोट्या ज्या होत्या या पद्धतीने त्याही किती मस्त असे फुगलेले आहे. ह्या उन्हाळ्यात नक्की ट्राय करून बघा आणि खूप छान होतात, खुसखुशीत होत्या, अगदी मस्त होत्या. त्याचे खायला सुद्धा खूप छान लागतात. आजची रेसिपी कशी वाटली नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.